घेऊन जायचं. नांदेडचे जिल्हाधिकारी कार्यालयात तुम्ही बैठक घेतलेली आहे. बैठकी घेण्यामागचे काय कारण? एक दोन नवीन घोटाळा जन्म प्रमाणपत्राचा बाहेर आला. 6 राज्यात एक गँग काम करीत आहे असं लक्षात आलंय. उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी 6 ठिकाणी म्हणजे रायबरेली, हरदोई, जौनपूर आता 6 ठिकाणी आणि महाराष्ट्रात 4 ठिकाणी हजारो बोगस एंट्री टाकून जन्म प्रमाणपत्र प्राप्त केले. कंधार तालुक्याचं सावळेश्वर या गावाची लोकसंख्या 17 असेल. तिथे 15,570 नावं मे 2025 ते नोव्हेंबर 2025 दरम्यान वाढवण्यात आली. ही मोठी गँग आहे. 5 राज्याहून अधिक राज्यात काम करते. मला भीती आहे की याला पैसा फॉरेनहून येत आहे आणि त्यासाठी नांदेड जिल्ह्यातल्या अन्य गावात ही चौकशी करावी. आम्हाला भीती आहे की नांदेडमध्ये आणखीन असे 2-3 गावं मिळू शकतात. यापूर्वी देखील त्या प्रकरणाचं काय झालं? आतापर्यंत जे जन्म प्रमाणपत्र घोटाळे बाहेर आले ते एक पहिला प्रकार होतो की तहसीलदारांनी त्यांना अधिकार मिळाल्यानंतर कोणतेही पुरावे नसताना प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले. दुसरी जी कॅटेगरी होती ते नगरपालिका, ग्रामपंचायत, महापालिकाच्या अधिकाऱ्याने संगनमताने फोर्जरी करून सर्टिफिकेट दिले. तिसरी जी एक कॅटेगरी होती की जे ग्रामीण रुग्णालय की बाकी पब्लिक हेल्थ सेंटर ज्यात उदाहरण अर्धापूर आहेत, त्या लोकांनी आपल्याला अधिकार नसताना डायरेक्ट सर्टिफिकेट देण्याचे आदेश दिले, अपलोड केले. अर्धापूरचे 82चे जे 82 प्रमाणपत्र रद्द झाले त्या सगळ्या 82 आरोपी ठरले आहेत. कोर्टात आता त्याच्यावर केस सुरू आहे. जिल्हा परिषदमध्ये सुद्धा साहेब अशा प्रकारे अपंगाचे सर्टिफिकेट आहेत आणि त्याच्या बदलीमध्ये त्याचा फायदा घेतलेला आहे शिक्षकांनी. नांदेड जिल्हा परिषद 75% शिक्षक बोगस आहेत. त्या विषयात मी काही लक्ष दिलं नव्हतं. आता तुम्ही म्हणतायत तर मी माझ्या सहकारी आहेत त्यांच्याकडून माहिती घेतो, नक्की लक्ष देतो. पण मी आज सगळे संबंधित अधिकारी उपस्थित होते, पोलीस, DHO, जिल्हा परिषद, आणि त्या सगळ्यांनी प्रॉमिस केलं आहे की पुढच्या 1 आठवडा ह्या सगळ्या ग्रामीण भागातले आणि बाकी रेकॉर्ड चेक करून अशा प्रकाराने 2025मध्ये, कारण की हे जे सिस्टम हॅक केली जात आहे आणि ते सिस्टम हॅक करून बाहेरूनच आकडे वाढवले जात आहेत, तर त्या आठवड्याभरात यासंबंधी इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करतात. ग्रामीण भागामध्ये सुद्धा खूप मोठे सोर्स आहेत साहेब आपले. अशी घोटाळे आपण ओपन करताय. पण विरोधकांकडून आरोप होतो की अजितदादाचा जो अभ्यास झाला तो घात आहे. आपण काय सांगायचं, काय माहिती आहे? संजय राऊतला उत्तर दिलं गेलं आहे. आपली माहिती काय? संभाजीनगरमध्ये MIMचे 33 नगरसेवक आहेत. त्याच्यामध्ये 20 नगरसेवक डुप्लिकेट सर्टिफिकेट वापरल्याची कंप्लेंट दिलेली आहे. त्या संदर्भात आपण काय चौकशी केली? आता असं आहे की एकदा निकाल लागल्यानंतर कुणालाही अन्याय झाला असल्यास तो त्या संबंधात याचिका दाखल करू शकतो आणि त्यात उच्च न्यायालय लक्ष घालत असते. आता आपणच कमिटी अपॉइंट करायचं, आपणच कोर्टात जायचं. आपण म्हणजे समाजाने कोर्टात जायचं. मग आपण तक्रार करतो, तो जो इन्व्हेस्टिगेशन अधिकारी असेल त्याच्यावर तो जो निर्णय देणार तो स्वीकारावा लागतो. दुसरी गोष्ट आपण न्यायालयात जातो, तर न्यायालयात आदेशाची वाट पाहायला हवी. सर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्ये होता, त्यावेळेस तुम्ही 2 वेळेस येणार होता. पण तुम्ही न्यायालयात काउंटर करायला सचिन सावंत आले होते. ते नेमके काय घटस्फोट होते? तुम्हीच बोला. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.